नमस्कार शेतकरी मित्रांनो, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा इथून मी कृष्णा वाघुजे गेडाम. आपण यासाठी भात प्लॉटमध्ये आहो. यासाठी भात त्याची हार्वेस्टिंग झालेली आहे. पहा, आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर बेड जशान तसे आहे. आता इथं आपण 1-2 दिवसामध्ये आपण मधुमक्काची लागवड करणार आहोत. पहा, आपण जमीन पुढच्या पिकासाठी नागडी करत ना आहो. त्यामुळे पहा, इथं जे भात कापल्यानंतर आपले जे भाताचे दसकट आहे बघा, इथं जे आपण उनी म्हणतो जसं उदरी हे फक्त वारलेले पालापाचोळा हे त्यांचा आहार आहे. फक्त वारलेलाच खाऊन राहिला आहे. पहा इथं किती पद्धतशीर हे डिकंपोज करण्याचं काम करून राहिला आहे. उदरीमुळे एवढे दिवस आपल्याला असं लक्षात आलं आहे होता की उदरी आपल्या पिकाला सर्व नष्ट करते. पण उदरीचं असं वैशिष्ट्य आहे, उदरी फक्त वारलेल्या खोडाचं किंवा वारलेलं पानं त्यालाच त्यांचा आहार म्हणून त्यांचा आहार आहे. तर आपल्या ह्या SRT प्रयोगमध्ये नवीन आपल्याला अभ्यासामध्ये सापडून राहिला आहे. प्रत्येक धसकटाले उनी लागली आहे. ह्या उनीचा आपल्याला ज्या पद्धतीनं गांडूळ आपल्या शेताचा मित्र मानला जातो, माझ्या मते उनीसुद्धा हे आपला मित्र आहे असा मला वाटून राहिला आहे. ह्या उनीमुळे आपल्याला डिकंपोज लवकर होण्यास मदत होत आहे शेतामध्ये. आणि उनी जमिनीच्या आतमध्ये 1-1.5 फूटमधून आतमधले सूक्ष्म अन्नद्रव्य हे जमिनीच्या बाहेर आणून मी दाखवतो तुम्हाला. आतून जे वल्ली माती त्याच्या 1.5-2 फुटामधून आणून ते आपल्या घरटं तयार करते. हेही बघा, हे जमिनीत न दिसणारे जीवाणू माती उकतलेली आहे. बहुतेक हे उंदराचं काम आहे असं वाटून राहिलं आहे आपल्याला. पहा शेतकरी मित्रांनो, इथं उनी आतमधलं माती आणून ते वरती आणून चिपकवलेलं आहे ह्या आपल्या दसकटाले. इथं त्यांचे बहुतेक अंडेसुद्धा असू शकते. पहा किती लवकर, फक्त 10 दिवस झाले आहे हार्वेस्टिंग होऊन. हे 10 दिवसामध्येच डिकंपोज होऊन राहिला आहे. पहा, हे पोषक माती आपली खालची वर
आलेली आहे. त्यामुळे नवीन पिकाले पोषक तत्व कमी पडणार नाही. आपण इथं नांगर चालवली असती तर हा पोषक तत्व पुन्हा वरता आलेला नॅचरल पद्धतीनं आलेला पोषक तत्व हा पुन्हा जमिनीत आतमध्ये गळला जातो नागडीमुळे. पण आपण इथं बिना नागडीची शेती करत असल्यामुळे जे सूक्ष्म जीवाणू आहे जसं उदरी, गांडूळ, हे जे 1.5 ते 2 फूट आतमधली जे माती जमिनीच्या पृष्ठभागावर वर आणून टाकते, त्यामुळे आपला रासायनिक खताचा खर्च कमी होणार आहे. यापूर्वी आपण नांगरणी करून रोटावेटर करून जे जमिनीला इजा पोचवत होतो, त्यामुळे आपले जे सूक्ष्म जीवाणू न दिसतात हे आपल्या जमिनीच्या पृष्ठभागावर आणून टाकत होते. हे सूक्ष्म पोषक तत्व आपण नांगरटीच्या सहाय्यानं पुन्हा 1 ते 1.5 फूट आतमध्ये पलटी करत होतो. पहा शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हीने वरता आणून हे माती टाकलेली आहे. ह्या मातीमध्ये एवढा मऊपणा आहे. ज्या पद्धतीनं आपण पावडर लावतो आपण गालाले, ह्या पद्धतीनं हे मऊ आहे. नक्कीच याच्यामध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य असतील. तर याच्यामुळे आपल्याला नवीन पिकास बिना नांगरणी केल्यामुळे आपल्याला उपयोगात येणार आणि आपल्या रासायनिक खताचा खर्च कमी होते. हे माझ्या अभ्यासात निष्कर्ष आलेले आहे. धन्यवाद.